नमस्कार, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। नवरात्र सुरू झाली आहे आणि सर्वांचे उपवास सुरुवात झाली आहे। तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। खिचडीसाठी आपण 1 वाटी साबुदाणा घेणार आहोत। तो प्रथम आपण पाण्याने धुवून घेऊ। साबुदाणा एका पसरट भांड्यात घ्यायचा आहे। आता त्यातील पाणी काढून साबुदाण्याच्या काठोकाठ पाणी राहील इतकंच पाणी त्याच्यात ठेवायचं आहे। आता पाहूयात बाकीचं लागणारं साहित्य। साबुदाणे भिजवून झाल्यानंतर असे हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत। जिरं लागणार आहे आपल्याला, साखर 3 छोटे चमचे, खोबरं पाव वाटी, 4 मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडून घ्यायचा आहे, चवीला मीठ, तूप किंवा तेल। गॅसवर आपण कढई तापत ठेवूया। कढई तापते तोपर्यंत आपण बाकीचं सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं, मीठ थोडं बाजूला ठेवायचं आहे, साखर, हे सगळं मिक्स झाल्यावर वाटलेली मिरची पण त्याच्यात आपल्याला टाकायची आहे। आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा बारीक कापून घ्यायचा आहे। कढई तापली आहे, त्यात आपण आता 3 ते 4 चमचे तेल टाकूया। तापलेल्या तेलात आता जिरं टाकूया, जिरं हलकंसं ब्राऊन झाल्यानंतर आपण त्याच्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे टाकायचे आहेत। बटाट्यात थोडं मीठ टाकूया, आपण जे बाजूला ठेवलं होतं ते, म्हणजे बटाट्याला चांगलं मीठ लागतं। बटाटे थोडे हलकेसे फ्राय झाले की आपण आपलं बाकीचं जे मिश्रण आहे ते टाकूया। सर्व नीट चांगलं हलवून घ्यायचं आहे, वर खाली करायचं आहे।
सगळं मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनटं आपण गॅसवरती ठेवायचं आहे। आपली खिचडी आता तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि